हरिओम. नमस्कार मंडळी. नाथषष्ठी म्हणजे काय? ती कशी आणि कोणत्या दिवशी साजरी केली जाते? ते आज आपण पाहू. संत एकनाथ महाराजांनी ज्या दिवशी समाधी घेतली तो दिवस फाल्गुन वद्य षष्ठी. हा दिवस नाथषष्ठी म्हणून ओळखला जातो. तर ह्या वर्षी 9 मार्च 2026 सोमवारी रोजी नाथषष्ठी आहे. या दिवशी पैठण येथे समाधी उत्सव होतो. त्यावेळी लाखोचा जनसमुदाय नाथाच्या समाधी दर्शनाला येतो. एकनाथ षष्ठीच्या हजारो वारकरी उपस्थित षष्ठी साजरी केली जाते. हे भक्तीचे महापर्व पाहायला देखील मोठ्या प्रमाणावर माणसे येतात. आषाढी वारीनंतर दुसऱ्या क्रमांकाची एकनाथ षष्ठीला ओळखले जाते, असे जुने जाणते सांगतात. एका सदन ब्राह्मण कुटुंबात एकनाथ महाराजांचा जन्म झाला. 1533 साली लहान वयातच त्यांच्या डोक्यावरचे आईवडिलाचे छत्र हरपले. मात्र घरातूनच विठ्ठल भक्तीचे बाळकडू मिळालेल्या एकनाथ महाराजांनी देवगिरी येथील जनार्दन स्वामी यांचे आपले गुरु मानले. त्यांच्याकडूनच एकनाथ महाराजांनी वेद, योग, भक्ती यांचे शिक्षण घेतले. पुढे आपल्या गुरूंच्या आज्ञेप्रमाणेच त्यांनी गृहस्थ आश्रम स्वीकारला. पण विठ्ठल भक्तीची ओढ तशीच राहिली. त्याच श्रद्धेने साक्षात दत्तांनी दर्शन दिले होते. ज्ञानेश्वर माऊलीने समाधी घेतल्यानंतर जवळपास 250 वर्षांनी नाथ महाराजांचा जन्म झाला. माऊलींची स्मृती केलेली आळंदीतील समाधी एकनाथ महाराजांनी शोधून काढली आणि माऊलीची महती पुन्हा एकदा जगासमोर आणली. वारकरी संप्रदायाची वारी पुन्हा नाथ महाराजांनी चालू केली. नाथ महाराजांच्या पादुका षष्ठीला स्नान घातले जाते व वारकऱ्यांच्या मुखी एकनाथाचा जयघोष चाललेला असतो. शेकडो वारकरी भजनात तल्लीन झालेले असतात. भक्ती गावात शिस्तीत न्याय षष्ठी केली जाते. जय जय राम कृष्ण हरी. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जय राम कृष्ण हरी.